येळकोट येळकोट जय मल्हार। श्री खंडोबा कायमचे थांबले आणि हळूहळू या गडाची महती दूर दूर पर्यंत पोहोचू लागली। भक्त श्रद्धा घेऊन येऊ लागले, भंडारा उधळू लागले आणि येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करू लागले। जेजुरी हळूहळू भक्तीचं प्रमुख स्थान बनत गेलं। पण या भक्तीच्या प्रवाहात पुढे एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती त्यांच्या जीवनात येणार होती। कोण? पण श्री खंडोबांची कथा आता एका नव्या वळणावर येत होती, कारण त्यांच्या जीवनात येणार होती एक दिव्य स्त्री, म्हाळसा देवी। पण म्हाळसा देवी कोण होत्या, त्यांचा जन्म कुठे झाला आणि श्री खंडोबांशी त्याचं नातं कसं जुळलं, याची खरी कथा सुरू करूया पुढच्या भागापासून। येळकोट जय मल्हार। मित्रांनो, श्री खंडोबाची ही महाकथा आपल्याला श्रद्धा, इतिहास आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे। हा वारसा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची साथ खूप महत्त्वाची आहे। तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, कुटुंबियांना शेअर करा। कदाचित तुमचा एका शेअरमुळे एखाद्या आपल्या व्यक्तीला आपल्या परंपरेबद्दल नवीन माहिती मिळेल। कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, येळकोट येळकोट जय मल्हार।